यानंतर बघूयात पुढची बातमी। एसटी कर्मचाऱ्यांच्या थकीत पगाराचा मुद्दा न्यूज 18 लोकमतनं लावून धरल्यामुळे या कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला आहे। ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी महामंडळानं जवळपास लाखभर कर्मचाऱ्यांच्या खात्यात 3 महिन्यांचा पगार जमा केलाय। त्यामुळे राज्यभरातील एसटी कामगारांनी या ठिकाणी न्यूज 18 लोकमतचे धन्यवाद तर मानलेलेच आहेत आणि यामुळे यंदाची ही दिवाळी जी की खरं तर 3 महिने त्यांच्याकडे जगायचं कसं असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला होता, त्यांची दिवाळी आता गोड झाल्याचं बघायला मिळते। एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांशी या संदर्भात संवाद साधलाय आमचे पुण्याचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी। आता आपण स्वारगेटच्या एसटी कॉलनीमध्ये आहोत। इथे सगळे एसटी कामगार राहतात। आपल्याला माहिती आहे गेली 3 महिने एसटी कामगारांचा पगार रखडला होता। न्यूज 18 लोकमतने हा मुद्दा लावून धरल्यानंतर अखेर प्रशासनाला जाग आली आणि एसटी महामंडळाने यांचे 3 महिने स्थगित पगार देऊन टाकले। त्यामुळे यांची दिवाळी उशिरा का होईना पण गोड झालेली निश्चित आपण पाहू शकतो। आता आपण पल्लवी गायकवाड यांच्या घरी आहोत। छोटंसं घर आहे एकदम, क्वार्टर्स एसटीचे आपल्याला कशा असतात माहिती आहे। एकदम वन रूम किचन टाईप असतं सगळे। उशिरा का होईना पण फराळ तयार झालेले आहे। वहिनी खुश आहेत। आता आपल्या सगळ्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना ते सगळं फराळ देत आहे। ही खरंच आनंदाची गोष्ट आहे। म्हणजे त्यांची दिवाळी गोड गेलेली आहे आणि ही खूपच समाधानाची बाब आहे। सगळं आता फराळ शेअर करतात। वहिनी काय सांगाल, अखेर दिवाळी गोड झाली? अगोदर आम्ही चायनरवाल्यांचे धन्यवाद म्हणतो आणि खुश आहे पगार दिल्यामुळे 3 महिन्याचा। पण असंच आमच्याकडे कायम लक्ष द्यावे आणि मुलांची आता आम्हाला फी भरायची, तर दर महिन्याला तुम्ही 7 तारखेला पगार केला तर खूप हे होईल आम्हाला। दिवाळी गोड झाली की मग? हो गोड झाली। काय मुलांना कपडे फराळ सगळं? हो फराळ पण केलं, मुलांना कपडे पण घेतले, समाधानी आहे आम्ही। आपल्यासोबत बच्चे कंपनी आहेत। काय खुश आहे? दिवाळी झाली? हा हा त्याविषयी तुला आंदोलन करत होता, आज कपडे बिपडे दिसतात नवीन। पप्पांचा पगार झाला। वा, तुझं नवीन कपडे घेतले की नाही? हा फटाकडे वाजवले की नाही? हा काय काय केलं दिवाळीत? फटाके वाजवले, फराळ खाल्ला, खूप काही केलं। पप्पांचा पगार झाला ना? हा हा ताडी तू काय सांगशील? मी एवढंच सांगेल की दर महिन्याला पगार झाला पाहिजे, अशी वेळ परत नाही आली पाहिजे। तू शाळेत कितीला आहे? 10th। ही 10वीला मुलगी, हिची एक साधी अपेक्षा आहे, आपल्या पप्पांचा पगार वेळेवर हो, जेणेकरून अशी परिस्थिती येणार नाही। सुदैवाने आपण बातमी लावून धरल्यानंतर पगार झाले आणि त्यांचं घरात अखेर गोडधोड झालेलं आहे। आपल्यासोबत वहिनी आहेत। मला सांगा, अखेर दिवाळी तुमची उशिरा का होईना पण गोड झाली? हो, खरंच उशीर कळना की गोड झालेली आहे आणि हे आभार आम्ही पहिले 18 लोकमतचे मानत आहोत की त्यांनी आमचा आवाज ऐकला। माझी ही भगिनी पण खुश आहे, आज पगार झालाय। आशा करूयात महामंडळ इथून पुढे या एसटी कामगारांचे पगार 7 तारखेलाच करेल आणि त्यांचं घरातलं वातावरण असंच आनंदी राहील। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकरसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे।